दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त मैं गोंदिया भाजपा जिला संयोजक के जो सचिव है अमित गुत्ते, जिनका आज जन्म दिवस है, आज उनके जन्म दिवस के अवसर पर हम जा रहे। लेकिन दर्शकों, मैं आपको बताना चाहता हूँ कि पिछले कुछ दिनों से जो है सुर्खियों में बना हुआ नाम है अमित गुत्ते, और जो संभावी उम्मीदवार है भारतीय जनता पार्टी के और नगर परिषद के अध्यक्ष के उम्मीदवार है, जिनका नाम सुर्खियों में बना है। आइए उनसे जानने का प्रयास करते हैं उनके जन्म दिवस के अवसर पर उनका क्या कहना है। सेवा हाच माझा संकल्प आहे आणि गोंदिया शहरातील नागरिकांना हेच निवेदन आहे की जर मला भारतीय जनता पार्टी माझ्या पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली तर गोंदिया शहराला एक स्वच्छ, स्वस्थ आणि सुंदर शहर बनवण्याचा माझा संकल्प आहे। आणि गोंदिया शहरामध्ये जे रस्त्यांची अडचण आहे, आज गोंदियाची जनसंख्या वाढली आहे पण त्या प्रमाणात रस्ते अरुंद आहेत आणि तुम्ही बघितलं असाल दर महिन्याला कोणते ना कोणते ऍक्सिडेंट होत असतात। तर रस्ते रुंद झालं पाहिजे। गोंदिया शहरामध्ये पोल्युशन खूप जास्त आहे, स्वच्छतेचा अभाव आहे। तर माझा हेच संकल्प आहे की गोंदिया शहरामध्ये एक साफ सुथरा शहर असायला पाहिजे। त्याच्यासाठी एक नाल्यांची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था आणि ज्या आमच्या नगर परिषदच्या शाळा आहेत त्यांचा स्तर खूप खालवलेला आहे, त्या शाळांना डिजिटल शाळा म्हणून आधुनिक प्रकारे त्यांना तयार करण्याचा माझा संकल्प आहे। तसेच गोंदिया शहरात आता आमचे आमदार विनोदजी अग्रवाल यांनी सुभाष गार्डन, एक खूप चांगला गार्डन जो खूप वर्षापासून उपेक्षित पडला होता, तसे गार्डन किंवा तसे बगीचे गोंदियाच्या प्रत्येक एरियामध्ये बनले पाहिजे, हा माझा संकल्प आहे। जेणेकरून छोटे बालगोपाल यांना खेळायला जागा मिळेल, आमचे जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना योगा किंवा त्यांचे व्यायाम करायला किंवा फिरायला त्यांना जागा मिळेल, हा माझा संकल्प आहे। आणि ज्या प्रकारे गोंदियाला राईस सिटी नावाने ओळखलं जातं, तर माझी अशी इच्छा आहे की गोंदिया शहरात मोदीजीचा जो नारा आहे एक पेड़ माँ के नाम, तो संकल्प मला पूर्ण गोंदिया शहरात राबवायचा आहे। आणि गोंदिया शहरात प्लांटेशन करून गोंदियाला राईस सिटीच्या ठिकाणी ग्रीन सिटी नावाने ओळखलं पाहिजे, हे माझा संकल्प आहे। आपण एक गोष्ट बोलला की प्रदूषण मुक्त करणार गोंदियाला, तर काय नेमकी आपली संकल्पना आहे की कशा माध्यमातून आपण प्रदूषण मुक्त कराल गोंदियाला? गोंदियामध्ये कचरा व्यवस्थापनची व्यवस्था गोंदियात आहे नाही। बरेच वर्षापासून डम्पिंग यार्डचं सुरू आहे, परंतु अजूनही डम्पिंग यार्डला जशी जागा भेटायला पाहिजे तशी जागा मिळालेली नाही। आज तुम्ही बघितलं असेल पांगुली नदी, छोटा गोंदियाला जागा डम्पिंग यार्ड करता मंजूर करण्यात आली आहे आणि छोटा गोंदियाला लागून पांगुली नदी ही तिथून जाते आणि त्या नदीचं पाणी शेत शिवारात आम्ही वापरतो, माझी स्वतःची सुद्धा शेती आहे। तर डम्पिंग यार्ड आणि छोटा गोंदिया हा नदीला लागून आहे, म्हणजे आपलं शहर पांगुली नदीपर्यंत वाढलेलं आहे। तिथं डम्पिंग यार्ड दिलं तर तिथं रोगराई पसरेल, म्हणून आम्ही डम्पिंग यार्ड, माझी एक प्रथम हे राहील की डम्पिंग यार्ड गोंदिया शहराच्या बाहेर लांब ठिकाणी जागेचा व्यवस्थापन झालं पाहिजे आणि व्यवस्थितपणे कचऱ्याच्या संगोपन तिथं झालं पाहिजे। आणि आपण गोंदिया शहरामध्ये पोल्युशन म्हणजे झाडं लावले तर तसंच पोल्युशन कमी होणार आहे। स्वच्छता ठेवली, जे नाल्यांमध्ये कचरा पडून असतो आणि त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव गोंदिया शहरात पाहायला भेटतो। बरेचसे लोक मलेरिया, टायफॉइड अशा रोगाने आजारित असतात, म्हणून हे जे आहे स्वच्छता ठेवण्याकरता मी प्रयत्न करेन। आणि ग्रीन सिटीच्या नावाने आपण जेव्हा झाडं लावू तर पोल्युशन निश्चितच कमी होईल आणि शहर खूप स्वस्त राहील, मला असं वाटतं। तसेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला गोंदिया शहरातील प्रत्येक समाजातील क्षेत्रातील लोक मला भेटायला आले, त्याच्यामध्ये राजनीतीचे असो, शिक्षक क्षेत्राचे असो, क्रीडा क्षेत्राचे असो,
आमचे पत्रकार बंधू असोत, आज सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि मी सांगतो, आज गोंदियातील प्रत्येक क्षेत्रातील लोक यांचा आशीर्वाद मला आहे आणि राहील. आणि पक्षाने माझ्यावर विश्वास केला तर निश्चितच गोंदिया शहरामध्ये भाजपाचा झेंडा बहुमताने निवडून